लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरनं आमदार रोहित पवारांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। लाडकी बहीण योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। लाडकी बहीण योजनेवर सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही हा मुद्दा मांडला होता की तुम्ही टप्प्याटप्प्याने 24 ते 25 लाख महिलांची नावं कदाचित कमी करणार आहात, त्याचं स्पष्टपणे उत्तर आम्हाला द्या। पण त्याच्यावर आम्हाला थातुरमातुर उत्तर हे मंत्री महोदयांकडनं तिथं मिळालं। पण आता आपण जर बघितलं तर 24 लाख महिलांची नावं तिथं कमी केली। आणि मग अशा पद्धतीने जर गोष्टी घडत असतील तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यावी। कसं या 14,000 पुरुषांचं नाव आलं हे लोकांना सरकारने सांगावं आणि मंत्री महोदयांनी यासाठी राजीनामा हा दिलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांची मागणी आहे। आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे 26 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जी काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत। आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत। त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल। जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।